घे शुभूची शपथ आणि सांग मला की माझ्या अटी मान्य आहेत म्हणून. मग बन माझी सून आणि ये घरात. कारभारने अगं कसल्या अटी घालायलीस? मला हिची परीक्षा घ्यायची आहे. हिला जर जमणार असेल तरच हिला आत यावं. सांगा तुमच्या अटी. ठीक आहे, मग ऐक. घरात आल्यावर तुला इसरावं लागेल की तू एका मिनिस्टरची पोरगी आहेस. एका गरीब घराची सून म्हणून तुला घरात राहावं लागेल. घरात पडतील ती समधी कामं तुला करावी लागतील. तुझी ओळख तुला पोसावी लागेल की एका मंत्र्याची तू पोरगी आहेस. तुझ्या वडिलांकडून किंवा तुझ्या घरच्यांकडून कोणतीही मदत घेता येणार नाही तुला. किंवा एका मिनिस्टरची पोरगी म्हणून इतरांकडून सुद्धा तुला पैशाची मदत होणार नाही. घे शपथ. आई काय बोलतेस तू? कसल्या अटी आहेत या सगळ्या? हा छळ तू का मांडतीयस? मला सांग, तिचा गुन्हा काय? माझ्या लेकीवर झालेल्या अन्यायापुढं या अटी काहीच नाहीत रे शुभू. आणि शुभू, तुला जर वाटत असेल ना की मी तुझ्या बायकोवरती अन्याय करतोय तर खुशाल तिला घे आणि निघून जा इथनं. पुन्हा या घरात यायचं नाही. मी काय म्हणतोय ते? आता हिच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक तर माझ्या अटी मान्य करून गरीबा घरचा संसार करायचा, नाहीतर आपला गाशा गुंडाळायचा आणि निघायचं माहेरी. ही एवढी श्रीमंता घरची पोर ही आपल्या गरीब घरात सून म्हणून काय राहणार आहे? हा? मला माहिती होतं तुला माझ्या अटी मान्य नसणार म्हणून. आली मोठी गरीबाच्या घरी संसार करणारी. चालले मी तयार आहे.